या सो जसं मी स्क्रीन शेअर केला, प्लीज कन्फर्म करा मला माझा स्क्रीन तुम्हाला विजिबल आहे सर्वांना. येस सर. ओके ओके. पुन्हा एकदा मी स्प्रिंग टूल डाउनलोड केलेलं आहे ते एक्झिक्यूट करतोय. आता जे नवीन आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जर तुम्हाला आठवत नसेल किंवा माहिती नसेल तर स्प्रिंग टूल डाउनलोड करण्याची वेबसाईट जी आहे ती सिम्पली spring.io म्हणून आहे. या वेबसाईट वरून तुम्ही त्याला डाउनलोड करून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला प्रोजेक्ट्स त्यामध्ये स्प्रिंग टूल्स म्हणून गेले बघा खाली स्प्रिंग टूल्स 4 याला टॅप करायचंय आणि इथे तुम्हाला डायरेक्ट डाउनलोडचं ऑप्शन दिलं आहे स्प्रिंग टूल फॉर इक्लिप्स. तर तुम्हाला ते कोणतं वापरायचंय? आता थोडा सिस्टम स्लो होतोय माझा. तर तुम्हाला कोणत्या एडिशन कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम साठी वापरायचं ते वापरू शकता. लायनक्स आहे 64 बिट 32 बिट, मॅक ओएस 32 बिट 64 बिट आणि विंडोज 64 बिट दोन्ही ऍक्च्युली 32 आणि 64. तर ऑपरेटिंग सिस्टीमचा बीट व्हर्जन कसं ओळखायचं मी मागे सांगितलेलं तुम्हाला सगळ्यांना. सिस्टीमच्या म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरच्या अबाउट सेक्शन मध्ये जायचंय तुम्हाला, अबाउट पीसी, किंवा सरळ सरळ एक शॉर्टकट त्याच्यासाठी पुन्हा म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरचा धिस पीसी आयकॉन जो असतो धिस पीसी माझ्या डेस्कटॉपवर मी काढलेला आहे. तर धिस पीसी वरती जायचं, सिम्पली राईट क्लिक करायचं आणि त्यातनं प्रॉपर्टीज ऑप्शन म्हणून सर्च करायचा. त्याला टॅप केलं की तुम्हाला इथे अबाउट सेक्शन मध्येच होतो पुन्हा आपण. तर इथे तुमच्या कॉम्प्युटरचा आर्किटेक्चर दाखवतो बघा. सिस्टीम टाईप 64 बिट ऑपरेटिंग सिस्टीम आणि 64 बिट प्रोसेसर. तर ज्यांचा कोणाचा 32 बिट असेल तर इथे 32 बिट लिहून येतो बऱ्याचदा, किंवा 32 बिटच्या ऐवजी x86 राहते. तसं x64 म्हणजे हा 64 बिट झाला, तर x86 म्हणजे 32 बिट. आता त्याचं व्हर्जन थोडं जास्तीचं दिसतं, पण ते काय माहिती 32 बिटला x86 दाखवतो ते आय डोंट नो, बट ते x86 म्हणजे 32 बिट असतं, हे लक्षात घ्या. तर अकॉर्डिंगली तुम्हाला तुमचा स्प्रिंग टूल जो आहे इक्लिप्स साठी तो डाउनलोड करायचा आहे. आणि डाउनलोड केला की तुम्हाला त्याची झिप फाईल मिळते. ही झिप फाईल अर्थात जार फाईल असते. त्या जार फाईलवर फक्त डबल क्लिक करायचंय आणि एक्स्ट्रॅक्ट म्हणून ऑप्शन मिळेल, त्याला टॅप करायचंय. थोड्या वेळानंतर तुमचं स्प्रिंग टूल डाउनलोड म्हणजे एक्स्ट्रॅक्शन झालं की तुम्ही त्याला डबल क्लिक करून स्टार्ट करायचंय. डबल क्लिक करून झाला की तुम्हाला तो असा विंडो ओपन करून देईल. आता माझ्याकडे हे सगळं ओपन आहे पहिल्यापासून, याला क्लोज करू. जस्ट इमेजिन करा की डाव्या हाताला सगळं काही तुमची एमटी, ठीक आहे. मग त्यासाठी काय कराल तुम्ही, इथे प्रोजेक्ट विंडो मध्ये फाईल मध्ये जाणार, फाईल मधनं न्यू मध्ये स्प्रिंग स्टार्टर प्रोजेक्ट, त्या स्प्रिंग स्टार्टर प्रोजेक्टला टॅप केलं की तुम्ही स्प्रिंग स्टार्टर प्रोजेक्टच्या वेबसाईटला कनेक्ट व्हाल. थोडा वेळ लागू शकतो कनेक्शन साठी, मे बी इश्यू आहे त्याला काहीतरी. ठीक आहे, इथून तुम्हाला ते स्प्रिंग स्टार्टरला कनेक्ट करायचंय फक्त. परत एकदा बघूयात, इट इज नॉट अवेलेबल, जस्ट अ सेकंड. स्पीड टेस्ट करू द्या माझ्या सिस्टीमची किती आहे. इंटरनेट तर चालतंय ना, नाही चालतंय आज, काहीच अडचण नाही बोलत. खूप सारी स्पीड आहे, ठीक आहे. परत एकदा ट्राय करतो मी. फाईल, न्यू, स्प्रिंग स्टार्टर प्रोजेक्ट. येस, मे बी काहीतरी इश्यू असेल तेव्हा कनेक्ट होताना, त्यामुळे काही प्रॉब्लेम गेला असेल. तर प्रोजेक्टला इथे नाव द्यायचंय तुम्हाला, जो की तुम्हाला इथे हायलाइट होईल प्रोजेक्ट एक्सप्लोरर मध्ये. इथे मी त्याला नाव देतोय सध्या डेमो 1 किंवा सिम्पली डेमो देतो. प्रोजेक्ट टाईप माझा हा ग्रेडलच्या ऐवजी मी मावेन निवडतोय. तुमच्यापैकी काही जणांना मवेन म्हणतात, मेवन म्हणतात किंवा मावेन म्हणतात. प्रोनाउन्सिएशन आपापल्या परिणाम करा, काही हरकत नाहीये. जावा व्हर्जन हा डेव्हलपमेंट असेल बरं का, जेडीके तुमचा हा डेव्हलपमेंट साठी, ठीक आहे. डेव्हलपमेंट म्हणजे तुमचा हा जेडीके व्हर्जन असेल, जे आरई व्हर्जन नाही, ठीक आहे. तर इथं तुम्ही पाहिजे तसं निवडू शकता. जावाचं व्हर्जन कोणतं, कोणत्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही डिप्लॉय करणार आहात, डेव्हलप करणार आहात.
लँग्वेज टाईप जावा किंवा कॉटलिन किंवा ग्रुबी वापरू शकता. बट जसं आपलं जावा चाललंय सेशन्स मध्ये, आपण जावाच निवडूया. ग्रुप नेम, माझा पूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो या ग्रुपने ओळखला जाईल. ठीक आहे, जसं की मला नाव देतोय, म्हणजे पॅकेज नेम देतोय मुद्दा म्हणून काहीतरी, जसं की एक टेम्पररी आपण देऊया सिम्बायसिस. ठीक आहे, सिम्बायसिस, किंवा त्याला स्पेसिफिकली आपण कॉम डॉट सिम्बायसिस. आणि हा माझा ग्रुप आयडी झाला. ग्रुप आयडी म्हणजे जिथे कुठे मी पब्लिक रिपॉझिटरी वरती माझा प्रोजेक्ट स्टोअर करेल तर तो ह्या नावाने आयडेंटिफाय होईल, ह्या पॅकेज मध्ये आयडेंटिफाय. माझ्या प्रोजेक्टचा आर्टिफॅक्ट टायटल जे असेल ते हे असेल. व्हर्जन नेम, जसं मी मागे बोललो होतो, व्हर्जन्स बऱ्याचदा हे तुम्हाला वेगवेगळे असू शकतात. ठीक आहे, वेगवेगळे व्हर्जन्स असू शकतात, जसं की व्हर्जन 0.0.1 दाखवलंय. या 0. मध्ये इथं तुम्हाला हा आहे मेजर, मायनर आणि बिल्ड, आणि अजून एक असतो तो म्हणजे रिव्हिजन, पाचवा, सॉरी चौथा. ठीक आहे, असे 4 नंबर असतात. तर कधी कधी तुम्हाला 3 वरच फोकस करावं लागतं. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपच्या अबाउट सेक्शन मध्ये गेला तर तुम्हाला तिथे नंबर दिसतात बघा, 3-4 पॉईंट्स असतील इन बिटवीन, आणि नंबर्स असतात खूप सारे. तर जेवढ्या वेळेस माझा प्रोजेक्ट डेव्हलप होतो, टेस्ट होतो, टेस्ट झाल्याच्या नंतर तो सक्सेसफुली आउटकम देतो आपल्याला, टेस्ट सक्सेसफुल होतो त्याचं, तर तिथे काय होतं, तो नंबर तिथे फेस केला जातो. आणि प्रत्येक टेस्ट साठी एक एक नंबर, एक एक पॉईंट नंबर तुमचा इन्क्रीमेंट होत असतो कधी. सो त्यामुळे तो पॉईंट लक्षात ठेवायचा. त्यानंतर प्रोजेक्ट काय सांगतोय माझा, कशासाठी लिहितोय मी, ते लिहितो इथे मुद्दाम लिहितो, जसं की डेमॉन्स्ट्रेशन पर्पज, काहीतरी असं एक नाव लिहिलेलं टेम्पररी. आणि माझ्या प्रोजेक्टचं पॅकेज हे दाखवतंय. इथे हा माझा पब्लिक रिपॉझिटरीचा पॅकेज आहे, आणि हा माझा कशाचा असणार आहे, हा प्रोजेक्टचा पॅकेज आहे. फॉर एक्झाम्पल कॉम डॉट सिम्बायसिस डॉट, चेंज करतो मी याला, सिम्बायसिस डॉट डेमो. आता डेमो हा ऑप्शनली माझ्यासाठी, मी याला काढलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण माझ्या प्रोजेक्टचं नाव डेमो आहे, त्यामुळे त्याला काही मला परत ठेवण्याची गरज वाटत नाही. ठीक आहे, याला मी नेक्स्ट करतो. प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे, सॉरी, तुम्ही ते तिथं सर्च करा. आता ह्या मी बऱ्याचदा वापरलेले म्हणून ते वरती हायलाइट झाले. सुरुवातीला तुम्ही जर वर्किंग करत असाल तर हे कधी तुम्हाला मिळणार नाही शक्यतो, मग तुम्ही ते खालून ड्रॉप डाऊन मधून निवडायचे, अवेलेबल मध्ये सर्च करायचं. जसं की मला लॉम्बॉक पाहिजे होतं. सो लॉम्बॉकचं काम आहे, माझी जी काही क्वेरी वगैरे मी वापरणार आहे ते डिफाईन करायचं. डीडीएलचे लँग्वेजेस मोस्टली स्वतः वर्किंग मध्ये आणायच्या. त्याप्रमाणे कोणत्या डेटाबेस सोबत तुम्ही कम्युनिकेशन करणार आहात. मोस्टली आपण मायएसक्यूएल ड्रायव्हर वापरला होता. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पोस्टग्रेएसक्यूएल वापरू शकता. पोस्टग्रेएसक्यूएल हा सुद्धा ओपन सोर्स डेटाबेस आहे. त्यात आता आरडीबीसी म्हणजे आरडीबीएमएसच्या बेसिसवर रिलेशनल डेटाबेस आहे हा सुद्धा. त्यानंतर पीजी ऍडमिन नावाच्या वेबसाईटवर तुम्हाला तो मिळून जाईल. म्हणजे पीजी ऍडमिन हा त्याचा ग्रुप नेम झाला बेसिकली, ऑर्गनायझेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर एसक्यूएल सर्व्हरवर काम करायचं असेल तर एसक्यूएल सर्व्हर आहे मायक्रोसॉफ्ट कंपनीचा. MongoDB वर काम करायचं आहे आपल्याला आजच्या डेटमध्ये, तर आपण MongoDB निवडू. ठीक आहे. आणि MongoDBचं पण एक सेशन मी मध्यंतरी घेतलेलं होतं सुरुवातीच्या काही काळामध्ये, म्हणजे सुरुवातीच्या आठवड्याभरामध्ये, डेटाबेस जेव्हा आपण स्टार्ट केलं होतं तेव्हा. ठीक आहे, त्याला मी फक्त सिलेक्ट करतोय MongoDB डेटाबेस म्हणून, तो ऍड होईल. त्याच्यानंतर कुठे गेला, व्हायला तर पाहिजे होता. ठीक आहे, NoSQL मध्ये आहे, ऑलरेडी आहे, स्प्रिंग डेटा MongoDB आहे. त्यानंतर डेव्हलपर टूल मधनं लॉम्बॉक निवडला होता मी ऑलरेडी. बुटचा डेव्हल टूल पण ऍड करतो, म्हणजे मला काही लॉग्स असतील, ऑटोमॅटिकली माझा टॉमकॅट सर्व्हर रिस्टार्ट होत असेल, क्लास फाईल मध्ये मी काही चेंजेस करेल तेव्हा, तर सगळे डेव टूल मध्ये ऑटोमॅटिकली मला मिळून जातं. म्हणजे डिबगिंग माझं चांगलं होतं बघा, फास्ट ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट. त्याचप्रमाणे अजून आपण काय वापरला होता, सिक्युरिटीज मध्ये काही स्प्रिंग सिक्युरिटी वापरल्या होत्या, ऑथेंटिकेशन, सॉरी नॉट ऑथेंटिकेशन, रिक्वायर्ड क्लासेस वगैरे वापरले होते सुरुवातीला, इथनं घेता येतं. नंतर आपण वेब मध्ये आलो होतो. तर वेब मध्ये आपण 2 गोष्टी वापरल्या होत्या, ते म्हणजे स्प्रिंग वेब, आपण जेव्हा वेबसाईटचा वापर करतो रेस्टफुल ऍप्लिकेशनचा, आणि दुसरा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आपण एक थीम लिफ पण वापरलं होतं. थीम लिफ कुठे आहे, टेम्पलेट इंजिन्स मध्ये आहे तो थीम लिफ. ठीक आहे, तसं बघायला गेलं तर मुस्टेक पण आहे. ठीक आहे, आता हा मुस्टेक पण काय थीम इंजिनच आहे.
बघायला जर गेलं तर टेम्पलेट इंजिनच आहे, बट मोस्टली थीम लिफ आपण बऱ्याचदा बघत असतो आणि त्याचे ट्युटोरियल्स पण इझिली अवेलेबल होतात, म्हणून मी थीम लिफ वापरतोय. त्याला ऍड केलं. अजून काही ऍड करायचं राहिला असेल तर आपण नंतर डिपेंडन्सी मध्ये ऍड करून घेऊया. याला मी नेक्स्ट करतो. नेक्स्ट केल्यानंतर हा काय करेल, एक झिप फाईल उचलेल तिथून आणि ऍप्लिकेशन डाउनलोड करेल आणि ऑटोमॅटिकली त्याला काय करेल, आपल्या सिस्टीम मध्ये ओपन करेल, म्हणजेच इथे ओपन करून देईल आपल्याला. त्याला जस्ट मी फिनिश करतोय. प्रोजेक्ट डाउनलोड होईल ऑटोमॅटिकली. इथे लोड झाला बघा इथे, आणि लगेचच आपला त्या ऍप्लिकेशन काय करेल, तो डिप्लॉय करायला स्टार्ट करेल. म्हणजे इथे डाउनलोड झाल्या प्रोजेक्ट फाईल आपल्या. ओके. आता पहिल्यांदा प्रोजेक्ट डिरेक्टली स्ट्रक्चर समजून घ्या काय काय. तर जसं आपण मावेन प्रोजेक्ट फाईल वापरतोय, तर मावेन प्रोजेक्ट फाईल मध्ये इथे pom.xml फाईल तुम्हाला दिसेल. ही फाईल जनरली वापरल्या जाते डिपेंडन्सीज मॅनेज करण्यासाठी. म्हणजे ज्या लायब्ररीज किंवा डिपेंडन्सीज आपल्याला लागतील त्या इथे ऍड करायच्या. ऍड करण्याची प्रोसेस खूप सोपी आहे. जर समजा तुम्हाला वाटत असेल की मला MySQL वगैरे वापरायचं आहे यामध्ये, तर कुठेतरी तुम्हाला जिथे जागा मिळेल डिपेंडन्सीजच्या इन बिटवीन काय करायचंय, डिपेंडन्सी ऍड करायचंय. सिमिलरली एक ग्रुप आयडी तुम्हाला विचारले जाईल, तो ग्रुप आयडी ऍड करायचा. जसं MySQL साठी दिसतोय, तर MySQL साठी तुम्ही तो ऍड करून घ्यायचा. नुसतं मी नावच लिहिलं, ऍक्च्युअली तो पूर्ण द्यावा लागेल मला. com डॉट mysql डॉट अजून काय होता, com डॉट mysql डॉट, जस्ट अ सेकंड, मी विसरलो असेल आता, कारण जनरली काय सगळ्या गोष्टी तो करूनच घेतो ना, त्यामुळे गरज पडत नाही त्याची. कदाचित ठीक आहे, इथे दिसेल आपल्याला एखाद्या फाईल मध्ये, मी तिथनं बघतो. ग्रेडल मध्ये ठीक आहे, कनेक्टर जे, आणि चुकलंय काहीतरी, ठीक आहे, एक सेकंड. बरोबर चुकलंय, ते हे असणारच आहे तिथे, डेमो मध्ये असेल बघ माझ्या स्टुडंटच्या फॉर्म फाईल मध्ये, इथे असणार असेल. पण हा वापरलाच आहे ऑलरेडी आपण. हे इथे दिसतंय, म्हणजे करेक्ट होतं, MySQLच होतं ते, बट खाली मला प्रॉपर दिसत नव्हतं व्यवस्थित. ठीक आहे, म्हणजे हे MySQLच आहे. प्रॉपर्टी नेम आणि आर्टिफॅक्ट. आता आर्टिफॅक्ट मध्ये प्रॉपरली यायचं आहे MySQL चा कनेक्शन साठी. ऑटोमॅटिक तो सगळं लोड करून घेईल. याला फक्त जसं मी सेव्ह म्हटलं तसं बघा, पुन्हा इथे बिल्डिंग सुरू झाली आणि ऑटोमॅटिकली त्यांना जार फाईलची लागत होती, रिक्वायर्ड जार फाईल, ती आपल्या प्रोजेक्ट मध्ये लोड केली. मी जर एखादी डिपेंडन्सी काढली, तर ती काढल्यानंतर सुद्धा ऑटोमॅटिकली काय होतं, पूर्ण प्रोजेक्ट माझा रिबिल्ड होतो आणि ज्याची गरज नाही ते रिमूव्ह पण होऊन जातं. झालं त्याचं काम. ठीक आहे. सो ग्रेडल फाईल आणि फॉर्म फाईलचं काम जवळपास सेम आहे. फॉर्म फाईल आणि ग्रेडल फाईलचं काम सेम आहे. ऍक्च्युली ते काय करतात, आपल्याला फक्त डिपेंडन्सी मॅनेज करून देण्याचं काम करतात. ठीक आहे. तर डिपेंडन्सी काय काय केल्या होत्या आपण, डिपेंडन्सी घेतलं होतं MongoDB साठी डेटाबेस मध्ये, तर MongoDB घेतलं. थीम लिफ टेम्पलेट इंजिन घेतलं होतं. त्यानंतर वेब घेतला होता आणि DevTools घेतला होता. त्यातल्या त्यात आपण लॉम्बॉक पण निवडलं होतं, तर लॉम्बॉक पण आलं. ठीक आहे. आता अजून काही गोष्टी असतील, जसं लॉम्बॉक प्रोजेक्ट एक्सटर्नल पण आहे, तो मावेन प्लगइन्स मधनं, तो तिथनं पिक करेल त्याला. ठीक आहे. मोर मोर ओव्हर याच्यात अजून काय महत्वाचं नाहीये सगळे, म्हणजे या फाईलला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की pom.xml फाईल ही पॅकेज मॅनेजेस, नॉट एक्झॅक्टली, लायब्ररी मॅनेजेस वगैरे करण्यासाठी वापरण्यात, म्हणजे ज्या ज्या डिपेंडन्सीज आपल्याला लागतील त्या त्या. ओके. त्यानंतर प्रोजेक्ट मध्ये मेन स्लॅश जावा, म्हणजे SRC मेन स्लॅश जावा, इथे आपल्या पूर्ण क्लासेस असतील. जे कोणते क्लासेस आपल्याला बनवायचे असतात, म्हणजे ह्या प्रोजेक्ट मध्ये मला काही क्लासेस लागणार आहेत, काही इंटरफेसेस लागतील, म्हणजे जो कोड बिहाइंड म्हणतो आपण, बिहाइंड द कोड, तो सगळा इथे असणार आपला या जावा फोल्डर मध्ये. आणि रिसोर्स जो दिसतोय तुम्हाला, या रिसोर्स फोल्डर मध्ये जनरली आपले एक्झिक्युटेबल्स असतात. एक्झिक्युटेबल्स म्हणजे तुमचे HTML चे पेजेस असतील, किंवा तुमचा जे व्ह्यूज ज्याला जनरली आपण म्हणतो, ते व्ह्यूज जनरली इथे मेन स्लॅश रिसोर्सेस मध्ये असतात. जसं स्टॅटिक म्हणलं की सिंपल स्टॅटिक वेबसाईट
आणि टेम्पलेट्स असतील तर तुमचे थीम लिस्टचे किंवा मुस्टेकचे जे असतात जनरली ते इथे आहे. त्याला मुस्ताश पण म्हणतात, मुस्टेक पण म्हणतात बरं का. प्रोनाऊन्सिएशन वेगवेगळा असू शकतो. पण ते मुस्टॅक पण होतं आणि मुस्ताश पण होतं. जो तुम्हाला योग्य वाटेल तुम्ही तो प्रोनाऊन्स करू शकता. आपण थीम लीफ वापरतोय. तर थीम लीफ टेम्पलेट इंजिन काही वेगळं नाहीये. सिंपल HTML ची फाईल आहे. त्याला एक एक्सटेन्शन पण तेच असणार .html. फक्त त्याच्यामध्ये डबल कर्ली ब्रॅकेट्स वगैरे वापरून तुम्हाला काय करायचं, डाटा रेंडर करायचं, बस एवढंच करायचं. त्यानंतर ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टी असते आपल्या रिसोर्सेस फोल्डर. ही ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज फाईल काय करते, आपल्या ऍप्लिकेशनचे ज्या कॉन्फिगरेशन्स आहेत ते कॉन्फिगरेशन्स आपल्याला इथे सेट करण्यासाठी काम करतो. जसं आता आपल्याला स्प्रिंग बूट जे आहे ते स्प्रिंग बूट साठी आपल्याला MongoDBचं कनेक्शन करायचं. ओके, सो ती प्रॉपर्टी फाईल आपल्याला काय करायची, वर्किंग मध्ये आणायची. सॉरी. सो प्रॉपर्टी फाईल्स मध्ये काय काय लागणार आता इथे, सगळ्यात पहिलं आपलं ऍप्लिकेशनचं नेम आहे ते तर कॉमन झालं, त्याच्यात काही चेंजेस करण्याची गरज नाहीये. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट मला काय लागणार आहे तर स्प्रिंग डॉट डेटा डॉट MongoDB डॉट होस्ट. ठीक आहे. हा होस्ट काय करेल, आपल्या ऍप्लिकेशनला डिफाईन करण्याचं काम करेल की तुम्ही तुमचा डाटा बेस कुठनं वापरणार आहात. ठीक आहे. होस्ट काय घेत नाही येतो, घेतलाय मला वाटलं एरर देतोय की काय. MongoDB Mongo server host cannot be null URI. ओके, सिम्पली याला लोकल होस्ट असं टाकून द्यायचं आहे आपल्याला. इक्वल टू द्यायचं, चुकून मी कोलन दिला होता. ठीक आहे. हा लोकल होस्ट. व्हाय लोकल होस्ट, कारण मी माझ्या लोकल सिस्टीम वरनं MongoDB वापरणार. त्यासाठी मी माझे कंपस एडिशन तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही काय करा, MongoDBचं कंपस डाउनलोड करून ठेवा. MongoDB कंपस. हे कंपस एडिशन जनरली काय करतं, लोकल होस्ट वरतीच काम करतं. ठीक आहे. आणि MongoDB काय जनरली बघायला जर गेलात तर हा लोकल नो एसक्यूएल डेटा आहे, ज्याच्यामध्ये तुमचा डॉक्युमेंट फॉर्मॅट मध्ये डाटा स्टोर होतो, डॉक्युमेंट टाईप मध्ये. म्हणजे तुमच्या डॉक्युमेंट टाईप म्हणलं की एक डेटाबेस एक डॉक्युमेंट असेल आणि त्यामध्ये मल्टिपल ऍट्रिब्यूट जे पेजेस म्हणतो आपण जनरली, ते काय असतील तुमचे टेबल्स असतात, असं त्याला जनरली प्रोनाउन्स म्हणतो आपण. ठीक आहे. डॉक्युमेंट टाईप डेटाबेस असं त्याला आपण म्हणतो जनरली. तर इथे पण बघा, MongoDB कुठे वापरतोय मी, नंतर इन्स्टॉल करू लोकल होस्ट वरती, आणि त्याच्यानंतर मला काय वापरायचं आहे, त्याचा पोर्ट. तर त्याचा पोर्ट आहे माझा हा 27017. तर हा मोस्टली सगळ्यांच्या सिस्टीम वरती सेम राहतो. मोस्टली म्हणतोय मी, कंपल्सरी नाहीये, बट मोस्टली. सो याला डिफाईन करताना सेम कॉन्सेप्ट, मोंगो डीबी डॉट पोर्ट आणि त्याचा पोर्ट नंबर टाकून दिला. सिमिलरली डेटाबेसचं नाव, आता इथे डेटाबेस म्हटलंय त्यांनी, त्यामुळे आपण डेटाबेस घेऊया. स्प्रिंग डॉट डेटा डॉट मोंगो डीबी डॉट डेटाबेस. तर डेटाबेस आपण बनवूया आपल्या वर्किंगसाठी, जसं की माय डेटाबेस नसेल तर तो बनवू आपण. ठीक आहे. त्यानंतर युजर नेम आणि पासवर्ड, सो स्प्रिंग डॉट डेटा डॉट MongoDB डॉट युजर नेम. सो युजर नेम आपला जनरली काहीच नाहीये आपण वापरलेला. ठीक आहे. इथं कनेक्शन स्ट्रिंग दिली त्याने, ट्राय करूयात कनेक्ट करण्याचा. डायरेक्ट कनेक्ट झालाय विदाउट एनी युजर नेम. बट आपण काय करूया आता, काही प्रॉपर्टीज कनेक्शन देऊन टाकू त्याला. ठीक आहे. तसं एक डेटाबेस मी क्रिएट करतो, माय डेटाबेस. ठीक आहे. कनेक्शन नेमची गरज नाही, ऍडिशनल प्रिफरन्सेस क्लस्टर्ड कोलॅप्ट वगैरे ठीक आहे. कलेक्शन टाकून देऊयात. एक डेटाबेस मध्ये एक टेबल तो ऑलरेडी बनवेल, ज्याला आपण नाव देऊया टेम्पररी स्टुड्स म्हणून. याला क्रिएट करूया. ठीक आहे. त्याच्यानंतर मला अजून काही युजर नेम पासवर्ड तर विचारतच नाही येतो, सो फॉरगेट अबाउट दॅट. ठीक आहे. सो गरज नाही, युजर नेम पण एमटी आणि पासवर्ड पण एमटी करू आपण त्याचा. बघूया, स्प्रिंग डॉट डेटा डॉट MongoDB डॉट पासवर्ड.
सो दोन्ही गोष्टी मी काय केल्यात एम्प्टी सोडल्या. ठीक आहे. माय एसक्यूएल साठी जे जे लागतं ते कनेक्शन तुम्ही इथे सांगू शकता. स्प्रिंग डॉट डेटा डॉट माय एसक्यूएल डॉट युजर नेम डॉट सॉरी डेटा सोर्स येतो त्यामध्ये पुन्हा डेटा सोर्स डॉट युजर नेम डेटा सोर्स डॉट डेटाबेस नेम किंवा कनेक्शन स्ट्रीम काय असेल ते तुम्ही पूर्ण त्याला वन लाईन मध्ये पण डिफाईन करू शकता. त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. बघायचं असेल तर मी माय एसक्यूएल ची एक प्रोजेक्ट मध्ये दाखवतो लगेचच. आपण मागे जो डेमो घेतला होता सॉरी फॉर्म डॉट मध्ये नाही ते. ठीक आहे. ठीक आहे. जीडीबीसी कोलन माय एसक्यूएल वगैरे सगळं स्प्रिंग डॉट डेटा सोर्स डॉट यूआरएल युजर नेम पासवर्ड कॉमन गोष्टी सगळ्या. आणि ह्या 2 लाईन्स ऍड करूनच घेऊयात आपण एनी हाऊ. लागत असेल नसेल तो स्वतः तो करून घेण्याचा प्रयत्न करेल. पण आता जसं हे जनरली कशासाठी लागतं आपल्याला माय एसक्यूएलच्या डायलेक्टसाठी जर आपल्याला एसक्यूएल क्वेरीज वगैरे लिहायचे असतील तर. ठीक आहे. पण सध्या मला गरज वाटत नाही त्याची, त्यामुळे मी तो स्किपही करू शकतो. ठीक आहे. त्याची मला आवश्यकता नाही वाटत सध्या, तो काढून टाकतो. त्याला सध्या माइंड मध्ये नाही ठेवत. नंतर सगळ्यात महत्वाचं सॉरी नंतर आपल्याला काय करायचंय एक टेम्पररी एक एंटिटीज वगैरे क्रिएट करूयात आपण त्याला वर्किंग मध्ये आणण्यासाठी. ठीक आहे. जस्ट अ सेकंड माझ्याकडे काही डेमो आहेत का बघतो मी पहिल्यांदा. गेस व्हायला तर पाहिजे, पण जस्ट कन्फर्मेशन साठी बघतोय मी होतंय की नाही. चला ठीक आहे. डेमॉन्स्ट्रेशन वगैरे तर काही आठवत नाही माझ्याकडच्या. ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा एसआरसी मध्ये जाऊन मी काय करतो इथे एक क्लास बनवतोय. सिंपल क्लास आहे, काय जास्त काही वेगळं लॉजिक नाही त्याच्यामध्ये. याला आपण नाव देऊया स्टूड्स. आपण जसं तिकडे बनवलंय ना तसा सेम स्टूड. आणि हा काय असेल आपला क्लास असेल एंटिटी साठी. ठीक आहे. सो एंटिटी साठी मला याला डिफाईन करावं लागतंय का डिफाईन करावं लागेल मला त्याला. याला अॅनोटेशन थोडं वेगळं आहे बरं का. ठीक आहे, लक्षात असू द्या. डेटाबेस मध्ये जेव्हा तुम्ही नो एसक्यूएल वापरताय डेटाबेस म्हणून तर तुम्हाला तिथे एंटिटी नाही म्हणतायत, त्याला म्हणता येतात कॉम्पोनंट. ठीक आहे. आणि या कॉम्पोनंट मध्ये तुम्हाला ती व्हॅल्यू सांगावं लागतं. ती व्हॅल्यू म्हणजे काय, माझा हा कलेक्शन. कलेक्शन इन द सेन्स हा माझा स्टूड्स आहे. कोणी हँडराईज केलाय हा आदिनाथ विचारा. असं कंपोनंट कशासाठी वापरतो म्हणजे? आपण जसं डेटाबेस साठी वापरत होतो ना एंटिटी टेबलचं नाव म्हणून. लक्षात आलं का? मग एंटिटी आपण एंटिटी मध्ये कसं वापरलं माय एसक्यूएल की हा माझा एंटिटी म्हणजे माझा टेबलचं नाव आहे. तर इथे कॉम्पोनंट म्हणजे माझा काय झाला हा कलेक्शनचा. ओके. ठीक आहे. सर एक्झाम्पल द्या. हा एक्झाम्पल द्या ना एक. आपल्या मागच्या डेटाबेस मध्येच ओपन करतो मी. माझ्याकडे एक एंटिटी होतं स्टुडंट नावाचं, ज्याला मी नाव काय दिलं बघा पब्लिक क्लास स्टुडंट. ठीक आहे. इथे डिफाईन करताना मी काय डिफाईन केलंय ऍट एंटिटी, म्हणजे हा डेटाबेस मध्ये जेव्हा याची एंट्री होईल तेव्हा काय होईल, हा टेबल म्हणून रेफर होईल. अलग लक्षात. हा हा म्हणजे माझा क्लास मी काय म्हणतोय टेबल म्हणून सांगतोय का. इथपर्यंत ठीक आहे. हा सर. हा मग जेव्हा मी नो एसक्यूएल वापरतोय म्हणजे डेटाबेस कोणत्या टाईपचा वापरतोय मी आता
नो एसक्यूएल टाईप म्हणजे डॉक्युमेंट टाईप डेटाबेस जेव्हा मी वापरतो तेव्हा माझा क्लास काय असेल, कॉम्पोनंट असेल. पण इथे मी कॉम्पोनंट जर म्हणत असेल त्याला, तर कॉम्पोनंटचा अर्थ काय, कलेक्शन. ओके सर. ठीक आहे. कारण नो एसक्यूएल मध्ये डेटाबेस जो असतो ना आपला, तो कॉम्पोनंट म्हणून म्हणजे कलेक्शन म्हणून रेफर होतो. ओके सर. ठीक थँक्यू. आहे. या. just a second हा. पाणी पितो मी, एकच सेकंड फक्त. याला कॉम्पोनंट पण म्हणू शकतो किंवा याला सिम्पली डॉक्युमेंट पण म्हणता येतं. डॉक्युमेंट पण चालतं. दोन्ही गोष्टी करू शकतो. कुठे स्क्रीन मध्ये नाही काय स्टेरिओ टाईप रिमूव्ह करावा लागेल. नाही असेल ते प्रॉपर कोर डॉट मॅपिंग मध्ये घ्यावं लागेल. मंगोडीबीचा ना तो, सो स्पेसिफिकली मोंगोडीबी मध्ये घ्यावा लागेल. ठीक आहे. म्हणजे तोही चालतो असं नाही, तिकडनंही काम करतं ते. त्यानंतर मोंगोडीबी मध्ये बघा, जेव्हा तुम्ही एखादा रेकॉर्ड ऍड करता, मी ते तुम्हाला एक पहिल्यांदा रेकॉर्ड ऍड करून दाखवतो मुद्दाम बॅक एंडला माय डेटाबेस डॉट स्टूड्स मधून. इथे जेव्हा मी ऍड डेटा म्हणेल एक टेम्पररी इन्सर्ट डॉक्युमेंट, बघा तर डॉक्युमेंट मध्ये काय होतंय आता, त्यांनी बघा इथे दिसतंय तुम्हाला आयडी काय झालाय, ऑटोमॅटिकली जनरेट झाला आणि हा अल्फा न्यूमरिक आहे. ऑब्व्हियसली युनिकच आहे, बट अल्फा न्यूमरिक आहे. म्हणजे जनरली जेव्हा तुम्ही एसक्यूएल फॉर्मॅटमध्ये डेटाबेस हँडल करण्याचा प्रयत्न करता, तर आपण तिथे काय करायचो, @id सांगायचो, ऑटो जनरेटेड व्हॅल्यू सांगायचो, ऑटो इन्क्रिमेंटेड व्हॅल्यू सांगायचो. हे बघा इथे तुम्हाला दिसेल ते, हे बघा आयडी, जनरेटेड व्हॅल्यू आणि जनरेशन टाईप ऑटो. याला तुम्ही ऑटोच्या ऐवजी आयडेंटिटी पण सांगू शकता. म्हणजे ऑटो इन्क्रिमेंट प्रकार जो म्हणतो आपण, तो आला. किंवा सिक्वेन्स पण सेम कॉन्सेप्ट आहे. 1 by 1 प्रायमरी की साठीच्या व्हॅल्यूज असतात, तर तुम्ही हे पण सांगू शकता. पण ह्या व्हॅल्यूज इथे सांगण्याची प्रोसेस थोडीशी वेगळी असते. कारण जर तुम्ही तो वापरला तरी तुम्हाला तो बेनिफिट देईल त्या गोष्टीचं. ठीक आहे. आणि तुम्ही नाही वापरला तर एनी हाऊ डेटाबेस म्हणजे MongoDB काय करतं, त्याला स्टोअर करण्याचा प्रयत्न करतच नाही. ठीक आहे. सो आपण एक काम करू, त्याला कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल @id आणि हा काय करेल, मी प्रायव्हेट मध्ये स्टोअर करतोय कारण आता हा स्ट्रिंग असणार आहे. सो स्ट्रिंग आपण जरा याला नाव देऊया स्टूड आयडी, कारण माझ्याकडे स्टुडंट आहे ना सध्या, त्यामुळे मी त्याला मुद्दाम नाव दिलं स्टूड आयडी. आता याचा आयडीचा जो अॅनोटेशन आहे तो ऍड करून घेऊया आपण MongoDB साठी. पुन्हा सेव आयडी इम्पोर्ट झाला. त्यानंतर त्याचं नाव फॉर एक्झाम्पल स्ट्रिंग नेम आणि पुन्हा प्रायव्हेट मध्ये आपण आता त्याचं फक्त ईमेल स्टोअर करूया, स्ट्रिंग ईमेल. ह्या 2 ते 3 गोष्टी मला लागणार आहेत. मग ह्या 2-3 गोष्टींसाठी आपल्याला आता काय करायचंय, गेटर सेटर सेट करायचं. ठीक आहे. आता गेटर सेटर सेट करण्याची प्रोसेस सेम, राईट क्लिक करणार मी एम्प्टी स्पेस, सोर्स मध्ये जाणार, गेटर सेटर्स साठी ऑप्शन आहे तुम्हाला दिलेला, जनरेट गेटर सेटर्स, सगळे सिलेक्ट करायचे आणि ओके म्हणायचं. मोस्ट कन्सिस्टंटली आपण लास्टच्या वेळेत काय केलं होतं, एक कन्स्ट्रक्टर तयार केला होता सोर्सेस मध्ये, जनरेट कन्स्ट्रक्टर युजिंग फील्ड्स. ओके. आणि लास्ट मध्ये सिंपल कन्स्ट्रक्टर तयार केला होता, पब्लिक स्टूड आणि एम्प्टी झालं. म्हणजे हा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर गेटर सेटर सेट करण्यासाठी व्हॅल्यूजच्या, आणि हा ऑब्जेक्ट इनिशियलाइज करण्यासाठी. बाकी जास्त काही त्याचा यूज नाही केला. सेकंड केस मध्ये आता बघा, मी माझा MongoDBचा पुन्हा काय करतो आता, वर्किंग मध्ये प्रॉपर दाखवतो. मागचा सेव्ह केलाय. इथे इथे डॉक्युमेंट सेव्ह झाला माझा, स्टूड नावाचा डॉक्युमेंट मी क्रिएट करतोय. ठीक आहे. आता स्टूड नावाचा म्हटल्यावर तो स्टूड्स जो आहे माझा हा एस वाला, हा स्किप होऊन जाईल.
हा वर्किंग मध्ये नसणार आहे. ठीक आहे, पण तुम्हाला डेटाबेस दिसावा वर्किंग मध्ये आहे म्हणून मी तो ठेवला. आता मी काय करतोय, याला एका रिपॉझिटरी मी बनवतोय माझ्या वर्किंग करण्यासाठी. तर रिपॉझिटरी माझी असते ती म्हणजेच इंटरफेस. लक्षात असू द्या, रिपॉझिटरी कशासाठी असते की तुम्हाला ऑपरेशन्स जे आहेत डेटाबेसचे ते वर्क करता यावे, इन्सर्ट अपडेट डिलीट जे प्रकार आहेत ते करता यावेत म्हणून. ठीक आहे, तर कोणता आपल्याला वापरायचा आहे, फॉर एक्झाम्पल मी वापरतोय स्टूड रिपॉझिटरी. आणि हा काय करेल, एक्सटेंड करेल MongoDBचा JPA क्लास पुन्हा सेम मॉंगो रिपॉझिटरी कोणासाठी, तर स्टूड साठी. आणि त्याचा प्रायमरी की माझा स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये. आपण मागचं जर तुम्हाला आठवत असेल तर आपण तो काय वापरला होता, लॉंग टाईपचा. कारण प्रायमरी की कोणती आहे, युनिक व्हॅल्यू कोणती आहे, तर ती आपण डिफाईन करतो बऱ्याचदा. ठीक आहे, आता मॉंगो रिपॉझिटरी मला इम्पोर्ट करावी लागेल. सो मॉंगो रिपॉझिटरी मी ऍड करतोय. याच्यात दुसरं तिसरं काहीच राहणार नाही, संपलं काम आपलं याचं सुद्धा. आपण लास्ट प्रोजेक्ट मध्ये फक्त एक गोष्ट केली होती की सगळ्या गोष्टी काय करत होतो, सेपरेट फोल्डर्स मध्ये करत होतो, त्याला आपण पॅकेजेस म्हणतो. जर तुम्ही आपल्या प्रोजेक्ट मध्ये गेलात एसक्यूएलच्या, तिथे तुम्हाला दिसेल एंटिटी साठी मी वेगळा प्रोजेक्ट पॅकेज बनवलं होतं, रिपॉझिटरी साठी वेगळं रिपोज नावाचं बनवलं होतं, कंट्रोलर वेगळ्या ठिकाणी टाकला होता, डेमो मध्ये नॉर्मल क्लास होता आपला एक्झिक्युशन वाला. ठीक आहे, सो ह्या सगळ्या गोष्टी मी सेपरेट करत केलो. ओके, आता कंट्रोलर बनवायचं तर सिमिलर मी तो दाखवतो कसं करायचं. आपल्या मेन प्रोजेक्ट पॅकेज वरती आलो, मी त्याला काय केलं, एक पॅकेज ऍड केलं ज्याला नाव देतो मी टेम्पररी कंट्रोलर. सेम, जास्त काही वेगळं लॉजिक नाही लागलं. आणि या कंट्रोलर मध्ये मी काय करेल, एक क्लास ऍड, जसं मी त्याला नाव देतोय टेम्पररी क्लास स्टूड कंट्रोलर. झालं. ठीक आहे, पण एक गोष्ट अजून राहिली, रिपॉझिटरीला अॅनोटेशन द्यायचं आहे आपल्याला, ऍड रिपॉझिटरी. जेव्हा की हा जो क्लास सॉरी इंटरफेस जो बनवलाय मी, या इंटरफेसला मला रिपॉझिटरी म्हणून वर्किंग करता आलं पाहिजे सगळी. रिपॉझिटरी स्पेलिंग चुकलं होतं, मला ऍड केलं. आता कंट्रोलर मध्ये काय करायचंय मला, तर कंट्रोलर मध्ये मला त्याला वर्किंगला आणायचंय एपीआय साठी. पहिल्यांदा आपण एपीआय वरती बघू नॉर्मल फोकस कसा होतो त्याचा. सो याला सिम्पली ऍड रेस्ट कंट्रोलर. रेस्ट कंट्रोलर बनवला म्हणजे काय झाला, आता हा एपीआय साठी मी हा कंट्रोलर वापरू शकतो. चेंजेस करायचे असतील तर तुम्ही नॉर्मल करू शकता, स्टूड एपीआय कंट्रोलर. पण मी नॉर्मल ठेवलाय. त्याचा क्लास इम्पोर्ट करून घेऊ आपण, स्प्रिंग बाइंड वेब बाइंड मधून येतोय तो. अजून याला एक ऍडिशनल गोष्ट मी आज सांगतोय ती म्हणजे रिक्वेस्ट बाइंडिंग. जसं की रिक्वेस्ट मॅपिंग. जेव्हा केव्हा युजर स्लॅश एपीआय स्लॅश वरनं फोकस करेल तर माझं ह्या कंट्रोलरचं एक्झिक्युशन व्हायला पाहिजे. ठीक आहे, व्हॅल्यू टाईप असतो, मिस झालं माझ्याकडं, व्हॅल्यू आणि मॅपिंग ऍड करतो. नाहीतर काय करावं लागलं असतं मी ते पण सांगतो. आपला जर तुम्ही रेस्ट एपीआयचा क्लास ओपन केला कंट्रोलर मध्ये, तर तुम्हाला प्रत्येक वेळेस बघा इथं काय द्यावं लागतं, एपीआय स्लॅश स्टुडंट, एपीआय स्लॅश स्टुडंट स्लॅश सेव्ह. तर मी काय करेल, आता एपीआय माझ्या एका कंट्रोलरच्या अॅनोटेशन मध्ये देऊन टाकलं, याला सुरुवातीचा स्लॅशची पण गरज नाहीये, एपीआय स्लॅश देऊन टाकतो मी. पुढचं जे आहे स्टूड्स सेव्ह वगैरे सगळं काही तो स्वतः मी त्याला फक्त फंक्शन्स मेथड्सला सांगायचं, बाकी काहीच नाही. ठीक आहे, सो आता त्या गोष्टी कशा करायच्या, जमत नाही का पहिल्या ह्याच्यात तसं? काय म्हणले, आपण पहिल्या प्रोजेक्ट मध्ये असं रिक्वेस्ट मॅपिंग टाकल्यावर जमत नाही का? चालतं ना, तसंही चालतं. नाही ते पण करता येतं. प्रत्येक वेळेस तुम्हाला सेपरेट एपीआय द्यायचा असेल तर तुम्ही तो देऊ शकता, कॉमन कंट्रोलर त्यांना द्यायचा असेल तर तुम्ही तेही देऊ शकता. ओके. हं. ठीक आहे, आता मी कंट्रोलर वापरायला आलोय तर मला काय करावं लागेल, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या रिपॉझिटरीचा एक ऑब्जेक्ट बनवावा लागेल इंटरफेसचा. ठीक आहे, सो प्रायव्हेट काय करूया, त्याला ऑब्जेक्ट बनवून घेऊया. काय होता तो, स्टूड रिपॉझिटरी रेपो, सॉरी. ठीक आहे, आणि या रेपो मध्ये आपण काय करूया,
सगळ्या युजरचा जो डाटा आहे तो सगळा डाटा आपण फेच करून घेऊ. चुकतंय का माझं? कंट्रोलर नाही, बाकी सगळं करेक्ट आहे. ठीक आहे. सो पुन्हा सेम ऍड रिक्वेस्ट मॅपिंग. जेव्हा युजरने /API स्लॅश स्टुड्स असं टाकलं /स्टुड्स, ओके, तेव्हा काय करेल तो एक फंक्शन एक्झिक्यूट करेल ज्याच्यामध्ये आपण काय करूयात स्टुडंट पास करूया. पब्लिक स्टूड इम्पोर्ट करावा लागेल आपल्याला, सगळं देणार नाही तो. ठीक आहे, ऍड करूत आपण त्याला. आणि हा काय करेल गेट ऑल स्टुड्स नावाचं फंक्शन मी एक्झिक्यूट करतोय. ठीक आहे. आता लिस्ट मला युटिल्स मध्ये इम्पोर्ट करावी लागेल, ती इम्पोर्ट करतोय मी. आणि स्टूड क्लास इम्पोर्ट करतोय तो गेटर सेटर आपल्या एंटिटी साठीचा. ठीक आहे. आणि हा रिटर्न करतोय आपल्याला काहीतरी, मग रिटर्न स्टेटमेंट मारावं लागेल. सो रिटर्न आपली जी रेपो आहे त्या रेपो मधनं मला बघा डायरेक्ट फंक्शन मिळतात सगळे. फाइंड ऑल विथ एक्झाम्पल. जसं तुम्हाला एखादा एंटिटी क्लास पास करायचा असेल तर तो सॉर्टिंग मेथड टाईप वापरायचा असेल असेंडिंग डिसेंडिंग साठी. ठीक आहे. फाइंड बाय ऑल आयडी, फाइंड बाय आयडी, इन्सर्ट, सेव्ह ऑल, काउंट फंक्शन, एक्झिस्ट आहे की नाही तोही करतो. ठीक आहे. फाइंड बाय वन, फाइंड वन एकटा घ्यायचा असेल तर. फाइंड वन जनरली MySQL मध्ये दिसणार नव्हतं, पण MongoDB मध्ये ते फंक्शन आहे. आपण MongoDB जेव्हा शिकलो होतो तेव्हा तुम्हाला ते दाखवलं मी. फाइंड आणि फाइंड वन मध्ये पण वेगवेगळ्या फंक्शनॅलिटी होत्या. ठीक आहे. खूप सारे बघा, डिलीट वन, डिलीट ऑल, नोटिफाय, वेट वगैरे सगळं. आता सगळं डाटा घ्यायचा आपण तर सगळं घेऊन टाकू. फाइंड ऑल. ठीक आहे. आणि लगेचच काय करूया, एक इन्सर्टचं पण बनवून टाकू आपण फंक्शन, म्हणजे डाटा आपल्याला स्टोअर करता आला पाहिजे त्यासाठी. ठीक आहे. सो रिक्वेस्ट मॅपिंग परत एकदा ऍड करून टाकतो मी टेम्पररी. @ रिक्वेस्ट मॅपिंग व्हॅल्यू स्टुड्स /क्रिएट किंवा सिम्पली क्रिएट टाकू. आणि API ऑलरेडी वापरतोच आहे आपण. ठीक आहे. आपण याला नाव देऊयात, ठीक आहे, राहू दे, याला स्टुड्स राहू दे, काही इश्यू नाही आपल्याला त्याचाही. ठीक आहे. रिक्वेस्ट मॅपिंग काय केलं मी, त्याला क्रिएट केलं आणि त्याच्यातच एक पुढे पास करतो टाईप मध्ये, तो म्हणजे रिक्वेस्ट पॅरामीटर जो आहे त्याचा मेथड. सो मेथड इक्वल्स टू रिक्वेस्ट मेथड डॉट पोस्ट. ठीक आहे. आणि याच्यात फंक्शन मला लिहायचं आहे आता, जसं की पब्लिक हा काय करेल युजर रिटर्न करेल आपल्याला. सो स्टूड जो रजिस्टर झालाय तो स्टूड. त्याच्यानंतर फंक्शनला आपण नाव देऊया ऍड स्टूड. आणि हा काय करेल रिक्वेस्ट बॉडी करेल, म्हणजे जो URL आपण तिकडून हिट करू त्याच्यातनं काय करेल तो डिफाईन करेल. काय काय डिफाईन करेल स्टूड मध्ये, स्टूडचा S कॅपिटल आहे, हा ऑब्जेक्ट आहे स्मॉल लेटर मध्ये लिहिलेला. ठीक आहे. रिक्वेस्ट मेथड ऍड करावी लागेल आपल्याला, इम्पोर्ट करावी लागेल, ते ऍड करतोय मी. रिक्वेस्ट बॉडी पण ऍड करावं लागेल, ते पण इम्पोर्ट करतोय लगेचच. रिटर्न स्टेटमेंट ऑब्विसली रिटर्न करावं लागेल, सो मी रिटर्न करतोय रिटर्न आपली रेपो डॉट सेव्ह फंक्शनॅलिटी. आणि काय सेव्ह करायचंय मला तर स्टूड. झालं, संपलं. ठीक आहे. आता दोन्ही गोष्टी आपण करून घेतल्या. आता पहिल्यांदा बघूयात एक्झिक्यूट करून आपलं वर्किंग वगैरे सगळं व्यवस्थित होतंय का. ठीक आहे. त्याला प्रोजेक्टला रन करतो मी आता इथे. रन ऍज स्प्रिंग बूट ऍप. बघूयात. आय डोंट थिंक सो एरर आला वाटलंच मला. नो युजर नेम इज प्रोव्हाइडेड इन द कनेक्शन स्ट्रीम. ठीक आहे. कनेक्शन स्ट्रीम मध्ये युजर नेम पास केलेला नाही, पण नाहीच आहेत ना आमच्याकडे युजर नेम कनेक्शनला. ठीक आहे, आपण काम करूयात, डेटाबेसला तसं डिफाईन करून घेऊ आपण हवं तर. डेटाबेसच्या प्रॉपर्टीज मध्ये काय करता येईल डेटाबेसच्या प्रॉपर्टी साठी. कनेक्शन
edit settings privacy नाही बाहेर येते ऑलरेडी तिकडे समोर कुठेतरी ठेवली बघ आणखी घेऊन येऊन चालू करते ती सध्या चल भाई चल 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 किधर गया डेटाबेस डेटाबेस का दाखवत नाही मला कनेक्शन्स डेटाबेसला प्रायव्हसी करता येते की नाही ते दाखवत नाही येतो व्हायला पाहिजे होतं असं डेटाबेस additional प्रिफरन्सेस मध्ये काय काय विचारतोय क्लस्टर्ड वगैरे वगैरे युजर नेम पासवर्ड कुठेच विचारत नाही मला ते. ठीक आहे नो वरी कनेक्शन इन्फो ते स्टँड अलोन आहे कम्युनिटी एडिशन आहे ठीक आहे न्यू विंडो मध्ये जाऊन बघूया काय आहे ऍडव्हान्स कनेक्शन ऑथेंटिकेशन युजर नेम अँड पासवर्ड इथे सेट करतो मी नवीन साठी मुद्दा म्हणून ठीक आहे लोकल होस्टच आहे याला टाकतो रूट आणि पासवर्ड टाकतो मी माझा तसं ABC ऍट द रेट ने वापरता येणार सॉरी त्याबद्दल ABC 1 2 3 4 5 ऑथेंटिकेशन डेटाबेस माय डेटाबेस डिफॉल्ट कनेक्ट वाटलंच होतं कारण ऑथेंटिकेशन टाकलेलंच नाहीये तर आपण ते येणार कसं तो ठीक आहे डेटाबेस काढून टाकूया कनेक्ट नाहीच होणार इथून मिळणारच नाहीये त्याला डेटाबेस टाकलेलाच नाही तो येईल कसा डायरेक्ट लोकल होस्टच आहे ठीक आहे काम करतो मी लोकल होस्टला होत नाहीये तर आपण काम करूया MongoDBच्या वेब सर्व्हिस मध्ये जाऊन त्याला ट्राय करूया MongoDB अटलास व्हर्जन बट एक लक्षात घ्या अटलास व्हर्जन जरी तुम्ही वापरत असाल ना तर ते टेम्पररी वापरायचं आणि लगेचच्या लगेच काय करायचं डिस्कनेक्ट करायचं बरं का नाहीतर तुमचं बिलिंग वाढत राहते त्याची ही गोष्ट लक्षात घ्या अननेसेसरी बिलिंग वाढेल तुमचं साइन अप करतोय गुगलने डायरेक्टली लॉग इन करतोय त्याला साइन इन करायला पाहिजे होतं चुकून केलं तसं ऑलरेडी आहे माझं त्यामुळे तिने लॉग इन घेतलंय बघा मी ऑलरेडी लॉग इन आहे त्याच्यात ठीक आहे एक नवीन डेटाबेस मला क्रिएट करायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा क्लस्टर घ्यावा लागेल सो बिल्ड क्लस्टर म्हणतोय मी आणि फ्री वाला वापरतोय सो M0 व्हर्जन दिसतंय तुम्हाला ठीक आहे आणि हे व्हर्जन सुद्धा काय करायचं नंतर डिलीट करायचं ते डिलीट कसं करायचं मी ते पण दाखवेल क्लस्टरला नाव देतोय टेम्पररी माय क्लस्टर 1 ठीक आहे AWS अमेझॉन वेब सर्व्हिस वरती वापरतोय मुंबईच्या सर्व्हर वरती ठीक आहे क्रिएट डिप्लॉयमेंट थोडा वेळ लागतो त्याला क्रिएट व्हायला त्यामुळे त्याला वेळ लागू द्यायचा तो करू द्यायचा तोपर्यंत युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा जसं मी टाकतो टेम्पररी रूट आणि माझा पासवर्ड जो आहे तो पासवर्ड मी तुमच्या समोर टाकतो इथे ABC 1 2 3 4 5 ठीक आहे आणि याला मी लगेच करतोय क्रिएट हा खालचा जो आहे तो रिमूव्ह करतो पहिल्यांदा आणि हा ऍड करतो इथे रूट आणि पासवर्ड ABC 1 2 3 4 5 ठीक आहे तो युजर क्रिएट केला डेटाबेस इथून IP ऍड्रेसेस जे आहेत
ते आयपी ऍड्रेसेस काढून टाकतोय मी पहिल्यांदा. पण मला याची गरज नाही, कारण आयपी ऍड्रेस बाय डिफॉल्ट काय होतात, सिस्टीम मध्ये ऍड होतात. ठीक आहे, याची गरज नाही पडत खऱ्या अर्थाने. रिमूव्ह का व्हायला. फिनिश अँड क्लोज करतो डायरेक्ट, बघू. गो टू प्लस कर, गरज नाही आहे. थोडा वेळ लागेल, बघूया तिथं काय घेते ते वेळ. लोकलला युजर नेम पासवर्ड सेट केले नव्हते म्हणून आपल्याला तो एरर गेला बरं. अदरवाईज तो त्याच्यात जो तुम्ही इन्स्टॉल करताना युजर नेम पासवर्ड टाकले असतील तर तुम्ही तिथे ते वापरू शकता. अजून लिंक झालेला नाहीये तो, रेडी टू यूज म्हणतो आहे खरा, पण सॅम्पल डेटा सेट वगैरे वापरतोय, अजून तो लोड करतोय. ठीक आहे, झालं मग. आता त्याला मी कनेक्शनलाच टॅप करतो. कनेक्शनला टॅप केल्यानंतर आपल्याला लगेच तो विचारतोय कसं कनेक्ट करायचं तुम्ही. सो मला पहिल्यांदा जावं लागेल कंपस एडिशन मध्ये. तर लगेचच मला तो काय करेल, कनेक्शन स्ट्रीम प्रोव्हाइड करतो, बघा दिसतंय. हा कनेक्शन स्ट्रीम तुम्ही कॉपी करायचा आहे, आपल्या ऍप्लिकेशन मध्ये जाऊन प्रॉपर्टीज फाईल मध्ये ऍड करायचं इथे. आणि इथं जो पासवर्ड जो मला ब्लँक दाखवतोय ना, हा, इथे तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. कोणता वाला तो, ABC 1 2 3 4 5. ठीक आहे, नंतर मी तसे ती डिलीट करणार आहे, जरी रेकॉर्डेड असेल तरी सुद्धा मला काही प्रॉब्लेम नाही त्या गोष्टीचा. रूट युजर आहे आणि पासवर्ड, त्याला मी टेम्पररी चेक करतो माझ्या MongoDB मध्ये मला कनेक्ट करता येते का नाही. सो मी इथे जातोय कनेक्ट, न्यू विंडो, आणि इथे टाईप करतोय मी सर्व काही, आणि इथे फक्त पासवर्ड चेक करतोय लॉग इन करून, ABC 1 2 3 4 5, आणि कनेक्ट. कनेक्शन होतंय. काही जरी एरर जात असेल तर तुम्हाला तो इथं दाखवेल काय एरर आहे, त्याचं रिझोल्युशन पण आपल्याला मिळून जातं. काही प्रॉब्लेम असेल तर काय करायचं. होपफुली व्हायला पाहिजे, काही इश्यू तर नाही जायला पाहिजे मला आता. तरी सुद्धा कन्फर्मेशन बघू काय आहे ते. दिसते सॉकेट वगैरेचा इश्यू दिला त्याने, TLS SSL चा. ठीक आहे, सो TLS ऑन कनेक्ट ट्राय करू. इश्यू अजून असेल तर बघूया. त्याने अजून काय विचारलंय, copy the connections to MongoDB campus, replace the password, ensure any options are URL encoded. आता URL encoded कसे असतील ते दाखवलं जातात. स्पेशल कॅरेक्टर कोणकोणते अलाउड आहेत ते दाखवत होते. जसं की पासवर्ड दिसतो बघा तुम्हाला इथे, @ म्हणजे 0% आला, @ सिम्बॉल. ठीक आहे, बाकी बघूयात आता. नाही म्हणतो, सिस्टीम ऑथेंटिकेशन सर्व्हिस सिलेक्ट फाईल नाही लागणार आहे मला, डिफॉल्टच पाहिजे. ऑथेंटिकेशन टाकलेलं, एन्क्रिप्शनची गरज नाहीये, सगळं तर बरोबर आहे. कनेक्ट करतो, परत एकदा बघतो. आवश्यकता नाही मला. ठीक आहे, त्याला ओके करतो मी सध्या टेम्पररी. आणि कॉन्फिगरेशन्स मध्ये सिस्टीमचा IP ऍड करतो तिथे सिस्टीमचा माझ्या, कारण IP ऍड केलेला नाही मला आठवतंय चांगलं. सो ऍप सर्व्हिसेस,
जो काही आहे का मला ते चेक करू द्या. कारण आता ऑब्व्हियसली मी आयपी ऍड केलेला नाहीये, म्हणजे माझ्या सिस्टीमला परमिशन नाही लॉगिनची. त्यामुळे तुम्हाला आयपी ऍड्रेस तिथे ऍड करावा लागणार आहे. ठीक आहे, याच्यात नाही वापरायचं मला काही. डेटा सर्व्हिसेस, नेटवर्क ऍक्सेस, सिक्युअर मध्ये इथे डिलीट करतोय सगळं काही. ऍड एपीआय, आयपी ऍड्रेस आणि ऍक्सेस लिस्ट. ठीक आहे, दिस इज द टेम्पररी लिस्ट अँड विल बी डिलीटेड इन, मी टेम्पररी म्हणतोय 6 hours. ठीक आहे, ऍड करंट आयपी ऍड्रेस म्हणतो मी, डायरेक्टली डिटेक्ट केला त्याने, कन्फर्म म्हणतो. म्हणजे माझ्या सिस्टीमचं जर काही कनेक्शन इस्टॅब्लिश होत नसेल तर तो कदाचित त्यामुळे प्रॉब्लेम देत असणार. म्हणून मी काय केलं, त्याला कनेक्ट करायला लावून टाकलं. कारण हे महत्वाचं आहे, कारण तुम्हाला जसं मी म्हटलं ना, मला माझ्या क्लायंटला डेटाबेस कोणता वापरायला द्यायचा आहे, काय वापरायला द्यायचंय ते कन्फर्मेशन हवंय सगळं. ठीक आहे, जर याने पण नसेल गेला तर मग आपल्याला याचा अर्थ काहीतरी सिस्टीम मध्ये चेंजेस मिस झाले. बाकी सगळ्या गोष्टी सेमच आहे, त्यामुळे काही जास्त लॉजिक लागणार नाही यामध्ये. त्याला टेस्ट करूया परत एकदा, होतोय का. आता व्हायलाच तर पाहिजे, होपफुली व्हायला पाहिजे. जर नाही झाला तर आपण हा पॉईंट इथे स्किप करू आणि मग नंतर याच्यावरच्या काय सेटिंग्स वगैरे होत्या मी ऑफलाईन मध्ये चेक करेल आणि मग तुम्हाला ते सांगेल. डोंट वरी. त्याचा एक प्रॉपर व्हिडिओ पण बनवेल आणि मी तो शेअर करेल तुमच्याशी. Don't worry. नाही, डिस्कनेक्टच होते ते, काय आहे असं काय काही नाही. हा बोला. सर हे विचारायचं होतं की तुम्हाला गिटअप लिंक वगैरे लास्ट टाइम मी विचारलं होतं आणि जे आतापर्यंत झालं ते आपलं म्हणजे जे तुम्ही वेबसाईट विषयी म्हणजे जेवढं पण झालं लेक्चर रेकॉर्डिंगचा, मग तेवढे रेकॉर्डिंग भेटणार आहेत का आम्हाला ट्राय हो करायला? नाही, दिलं सगळ्या युआरएल्स आपल्या याच्यावर टाकलेत मी, युट्यूबला टाकलेले. ते फक्त काय होतंय, काही सिक्युरिटीज मुळे, काही लायसन्सिंग ऍक्सेप्टन्स मुळे त्या जरा व्हेरिफिकेशनला पडल्यात, म्हणून त्या थोडा डिले होतो. बाकी अदरवाईज इथे पब्लिकली आहेत अवेलेबल. तुम्ही ग्रुप चॅट वर जर गेलात ना, लिंक्स ओके. मध्ये तुम्हाला मिळून जातील बघा, लिंक्स त्या चॅनलच्या. आहेत ते, पण तेच आहे, मोजकेच आहे ना सर. हा, आणि लिंक GitHub आहे वर ते. तुम्ही हे पूर्ण कोड ठेवणारच आहे ना? हो GitHub हो लिंक हो, पण शेअर करा त्याचे पण तुमची. शेअर करेल. येस येस, मी त्याचे पण share. थँक्यू सर. नो प्रॉब्लेम. अनफॉर्च्युनेटली ते होत नाहीये कनेक्शन. क्लायंट नेटवर्क सॉकेट डिस्कनेक्टेड बिफोर सिक्युरिटी एलएस कनेक्शन वॉज एस्टॅब्लिश्ड. सेव्ह अँड कनेक्ट ट्राय करतो मी, काहीतरी कलर बिलर घेऊन. नेम व्हायला तर पाहिजे. लास्ट टाइम ट्राय करतो, मी स्किप करतो. बाकी गोष्टी तर सगळ्या सेमच राहणार आहेत, काही बदल होणार नाही यामध्ये. नाही, ठीक आहे, त्याला स्किप करतो मी. जस्ट सेकंड. मे बी बघावं लागेल ते कसं कनेक्ट करता येतं त्याला, प्रॉपर्टीज फाईल मध्ये विदाउट युजर नेम पासवर्ड. जस्ट ट्राय करूयात आपण लास्ट आपल्या प्रॉपर्टी फाईल मध्ये. या दोन गोष्टी मी काय करतो, इथनं काढून टाकतो.
युजर नेम आणि पासवर्ड. जस्ट ट्राय करूत ना, झालं तर फारच बेटर आहे. लास्ट चान्स. होपफुली व्हायला पाहिजे. नाही. अच्छा, मॉन्गो सर्व झाला तो आता. पोस्ट क्लिअर. चलो हो जा रे पंछी. झाला झाला झाला. काही गॉड. ठीक आहे, मग म्हणजे तुम्हाला आपली ती सर्व्हिसची गरज पडणार नाही. बट आता सर्व्हिस तर चालू केली आहे, त्याला डिलीट पण करायचं जसं मी म्हटलं तुम्हाला. सो काय करायचं, इथे ऑप्शन दिसतात बघा तुम्हाला हे. ओके, प्रोजेक्ट सेटिंग्स प्रिफेबली, आणि कुठे गेला तो प्रोजेक्ट नेम, इथे एडिटला जायला पाहिजे. इथे नाही, इथे सॉरी सॉरी सॉरी. डेटा सर्व्हिसेस मध्येच इथेच ऑप्शन येतो डिलीट करण्यासाठी. हे कुठे गेला तो, ह्या 3 डॉट्स मध्ये. ओके, ब्राउज कलेक्शनच्या समोर इथे 3 डॉट्सला जायचं. इथे टर्मिनेट म्हणून ऑप्शन दिला तुम्हाला, या टर्मिनेटला जायचं. आणि इथे तुम्हाला तुमचा क्लस्टरचं नाव वरती दिलेलं आहे ऑलरेडी. सो ते काय म्हणता येईल, प्लीज एंटर द क्लस्टर नेम टू कंटिन्यू. इथून फक्त त्याला कॉपी पेस्ट खाली करायचंय आणि टर्मिनेट म्हणायचं. टर्मिनेटिंग सुरू झालं. आता शटिंग डाऊन महत्वाचं आहे. नाहीतर काय, तुमचं जरी ते टेम्पररी ट्रायल बेसिसवर किंवा फ्री मध्ये आहे ना, तरी सुद्धा तुम्हाला ते चार्जेस लावतात, बिलिंग वाढत जाते. कारण तुमच्यासाठी एक वेगळा सर्व्हर ते चालू करून ठेवतात, जरी ते फ्री मध्ये असेल तरी सुद्धा. आणि तुमचा ईमेल आयडी, ऍक्टिव्हेशन कोड वगैरे सगळं असतं, त्यामुळे तुमचं बिलिंग ते एनी हाऊ कंडक्ट करणारच आहे. ठीक आहे, सो त्याला ते सर्व्हर मी स्टॉप केलंय आता. आता काही प्रॉब्लेम नाही आहे. MongoDBचं कोणतं सर्व्हर माझ्यासाठी चालू नाही. ठीक आहे, क्लस्टर टोटली डिलीट करून टाकलं. ठीक आहे, मग त्याची गरज नाही राहिलेली. माझा सर्व्हर चालू झालाय. सो मी आता काय करतोय, ब्राउझर मध्ये पहिल्यांदा चेक करूया. लोकल होस्ट 8080/studs. नाही मिळणार, कशामुळे, कारण आपण एपीआय थ्रू त्याला युज करतोय. बघा दिसतंय, एपीआय थ्रू युज करतोय आपण त्याला. सो एपीआय मला ऍड करावा लागेल त्याच्यात. सो API/studs. ऑथेंटिकेशन एरर आहे 500 इथे एरर दिला तुम्हाला त्याने, बिकॉज दिस रिपो इज नल. ऑब्विसली रिपॉझिटरी मध्ये काहीच नाही ना, आपल्या एररच जाणार, डाटा नाहीच आहे काहीच, त्यामुळे तो एरर जाणारच आहे. तसं आता आपल्याला काय करायचंय, त्याला क्लिअर करायचं. पहिल्यांदा हे मी क्लिअर करतो आणि क्रिएट करून घेतो. मग क्रिएट करण्यासाठी आपल्याकडे पोस्टमॅन आहे, सो तुम्ही पोस्टमॅन वापरू शकता. ठीक आहे, मी याला कॉपी करतो URL ला, आणि पोस्टमॅन मध्ये येऊन पुन्हा काय करतोय, लोड करून घेतो. एक सेकंड, वर्किंग मध्ये येतो. मागचा सगळा डाटा मी क्लिअर करतोय पहिल्यांदा, गरज नाही मला त्याची आता. ठीक आहे, सो इथे मी माझा URL कॉपी करून पेस्ट केला, आणि मेथड टाईप महत्वाची बरं का, लक्षात घ्या. ठीक आहे, मेथड टाईप खूप महत्वाची आहे. इथे मी काय करणार आहे, मेथड टाईप गेट वापरणार आहे. सो मेथड इक्वल्स टू रिक्वेस्ट मेथड डॉट गेट. आता गेट मेथड आहे ऑलरेडी, मेथड्स वगैरे कुठे आहेत. ठीक आहे, मेथड टाईप दिलेलं आहे रिक्वेस्ट मेथड मध्ये, सो ते ऍड झालेलं आहे. ठीक आहे, सो इथे मी गेट मेथड ऍड केलं, सेंड केलं. बघा, इथे पुन्हा 500 इंटरनल नल पॉइंटर, कारण आपल्याकडे डाटा काहीच नाही, एम्प्टी सगळं काही. फाइंड ऑल बिकॉज रेपो इज नल, रिपॉझिटरी मध्ये काहीच व्हॅल्यू नाही म्हणून. आता आपल्याला काय करायचं आहे, मेथड टाईप बदलायचं आहे पोस्ट. सो इथनं मी याला घेणार पोस्ट. बॉडी सेक्शन मध्ये आलो, इथे रॉ टाईप निवडणार आहे मी. रॉ टाईपच्या नंतर मला टाईप निवडायचा आहे जेसन,
आणि ते जेसन मध्ये तुम्हाला कर्ली ब्रॅकेट मध्ये त्याची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची. सो कोणती कोणती इन्फॉर्मेशन लागणार आहे आपल्याला आपल्या एंटिटी मध्ये दिसून जाईल आपल्याला. सो त्याचा स्टुडंटचा आयडी तो सेट करतोय नाही करतोय पण आपण पाठवून देऊया काहीतरी टेम्पररी, आणि त्याचं नेम आणि त्याचा ईमेल. ठीक आहे. पाहिजे तर आपण याला अनोटेशन देऊन टाकू. जनरेटेड टाईप होतं, जनरेटेड स्ट्रॅटेजी इक्वल्स टू जनरेशन टाईप कुठे गेलं ते नेमकं 8 वाजता दिसतच नाही, आपणच वर्किंग करताना दिसत नाही की काय काय. एंटिटी स्टुडंट जनरेशन टाईप ऑटो, सिक्वेन्सच्या ऐवजी मी ऑटो ठेवतो. जनरेटेड व्हॅल्यू जनरेटेड व्हॅल्यू इथे ऑटो, त्याला जनरेटेडला ऍड करून घेऊया. जनरेटेड व्हॅल्यू काय येत नाहीये, ऍड व्हॅल्यू तर पाहिजे होतं. ज्याकरता परसिस्टन्स इम्पोर्ट करण्याचा प्रयत्न करतो मी. पॉवर पण गेली, अवघड नको व्हायला. ओके करता जनरेशन काय चुकतंय माझं, बरोबर तर घेतलंय मी. जनरेटेड व्हॅल्यू स्ट्रॅटेजी बरोबर टाकलंय, काहीच इथं नाहीये. ठीक आहे, मी बी नसावं, जाऊ दे, नसेल तर काही हरकत नाहीये. ठीक आहे, नो वरीज, काही प्रॉब्लेम नाही मला त्याचा. आता आपण पास करूयात त्याच्यात त्याचं नेम कोलन नाव, जसं की आता मी माझंच नाव टाकतोय पुन्हा, कॉमा पासवर्ड, सॉरी पासवर्ड नाहीये, ईमेल. सो ईमेल जसं की amol@gmail.com. ठीक आहे, आणि याला जस्ट सेंड करण्याचा प्रयत्न करू. काय राहिलंय का, पोस्ट एपीआय चेंज करावं लागेल मला. कंट्रोलर मध्ये जाणार, मी एपीआय बघणार कोणता आहे माझा, क्रिएट आहे, स्टूड्सच्या ऐवजी क्रिएट आहे. इथे चेंज करतोय एपीआय स्लॅश क्रिएट, मेथड टाईप पोस्ट, इथे पोस्ट दाखवलंय, आणि इथून जो काही डाटा मला दिसतोय तो डाटा इथे येईल आणि काय होईल, नेम क्रिएट होईल त्याचा. ठीक आहे, याला मी सेंड करतोय. होपफुली डाटा क्रिएट व्हायला पाहिजे होता. बॅड रिक्वेस्ट, पार्सिंग एरर गेलाय त्याला. जेसन अनएक्सपेक्टेड कॅरेक्टर सर एल. हा बोला. नेम आणि ईमेल स्ट्रिंग मध्ये जातो. असं काही प्रॉब्लेम तर नाही झाला पाहिजे, बट ठीक आहे. तरी पण तोच आहे, आता तर 5000 दिलाय. हा तिकडं रेपोजिटरी इन्व्होक नाही झाले सर कंट्रोलरला. अनऑथराइज्ड ऍक्सेस दिलाय, 500 आला म्हणजे काय म्हणले तुम्ही, सॉरी मी ऐकलं नाही. कंट्रोलरला त्याचे डिपेंडन्सी इंजेक्शन राहिली आपली. ऑटो वर वायर्ड राईट, ऑटो हा, वायर्ड राईट. हा, हा. बऱ्याचशा वेळेस ऑटो वायरच विसरतो मी, काय काय म्हणतो. ठीक आहे, कंपाईल झाला तो स्वतःच, तरी परत एकदा ट्राय करतो आता. येस, दिसतंय बघा, स्टुडंट आयडी जनरेट केला बघा, मी ऍक्च्युली त्याला द्यायला पाहिजे होतं पण त्याने काय केलं, स्किप केलं. ठीक आहे, आपल्याकडे स्टुडंट आयडी म्हणूनच होता घेतलेला, आपण हवं तर तुम्ही बघून घ्या, स्टूड आयडी, पण त्याने काय केलं, तो बनवून घेतला. ठीक आहे,
आणि आता मी जर याला गेट करायचा प्रयत्न केला म्हणजे इथे मी स्टुड्स म्हणून ऍड करण्याचा प्रयत्न केला स्टुड्स, आता मला माझा डाटा दिसेल. अरे सॉरी, मेथड गेट होती, चुकून झालं ते. बघा, आणि एवढंच नाही, जर तुम्ही डेटाबेस मध्ये जरी बघितलात ना आता कुठे तो स्टूड मध्ये आहे गेस, कारण आता माझा डेटाबेसचं नाव चेंज झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे डॉक्युमेंटचं नाव चेंज झालेलं आहे कलेक्शनचं. याला सेव्ह रिफ्रेश करतो. बघा, मी म्हणलं तुम्हाला 2 दिसतील, तर ऑब्व्हियसली 2 दिसतात. ठीक आहे, तो स्टूड्स आहे तो मी काढून टाकू शकतो, किंवा माझ्या माहितीप्रमाणे मी इथं त्याला नेम देऊ शकतो का प्रॉपर्टी मध्ये, मी ते पण एकदा चेक करून घेतो. नेम व्हायला तर पाहिजे, मला तरी वाटतंय व्हायला पाहिजे. ओके, चेंज टू कलेक्शन, attribute name is undefined for the document annotation document. ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही त्याचा. हा डाटा दिसतोय मला, ठीक आहे. एरर दिला त्याने कारण नाही मिळाला त्याला ऑब्व्हियसली. the attribute name is undefined for the annotation or ओके, ठीक आहे. नेमच्या ऐवजी ते कलेक्शन. ट्राय आउट करून घेऊ. सेव्ह केला मी, एम्प्टी, येस. सो मी इथं आता त्याला एम्प्टी मधला वापरू शकतो. म्हणजे मला काय करावं लागेल, कलेक्शन्स मध्ये मी ते डिफाईन करू शकतो त्याला. नेम प्रॉपर्टी सांगण्याच्या ऐवजी आपल्याला काय की कलेक्शन, डॉक्युमेंट माझा असणार स्टुड्स, आणि त्याला नाव काय दिलं जाईल तर स्टुडंट्स असं. ठीक आहे, सो आता मला हा माझा जो वरचा होतो तो मी काढून टाकू शकतो, स्टुड ड्रॉप, आणि माझ्या ती इन्फॉर्मेशन मला परत हे करायची आहे. सो मेथड टाईप ऑलरेडी आहे आपल्याकडे क्रिएट, तो क्रिएट वालाच घेतो मी परत एकदा. बॉडी मध्ये सेम अमोल गायकवाड वगैरे, आणि सेंड केलं, स्टोअर झाला. परत एकदा चेक करायचं, जस्ट रिफ्रेश करतोय मी. डॉक्युमेंट 1 ऍड झालाय, त्याला क्लिक केलं, आणि कुठे दिसते ते स्टुड्स मध्ये, डॉक्युमेंट मध्ये फाईल, सगळं दिसतो डाटा. याला फाइंड केलं मी, हे बघा इथे क्रायटेरिया देता येतो आपल्याला खऱ्या अर्थाने, फील्ड कोलन वगैरे आपण मागे जे वापरलं होतं ते. ठीक आहे, इथे तुमचा डाटा तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, कोणत्या क्लास मधून डाटा जनरेट झाला ते पण ऍड झालं बघा इथे, अंडरस्कोर क्लास कॉम डॉट सिम्बायोसिस डॉट स्टूड नावाच्या क्लासमध्ये. बेसिकली आपण कुठेही असं काही सांगितलं नव्हतं त्याला, आणि जेव्हा आपण हिट करून बघतोय ना डेटाबेस मधून, तसं बघा इथे कुठे गेला तो, हे बघा इथे कुठंच दाखवत नाही, एपीआय मध्ये कुठंच हिट करून दाखवत नाही की स्टुड्स नावाच्या क्लास पासून तो जनरेट झाला. ठीक आहे, सो मला ते बेनिफिट मिळतंय. सिमिलरली मला याच्यात अपडेट करायचं असेल तर मी अपडेट करू शकतो. अपडेटचे प्रोजेक्ट आहेत आपल्याकडे, मी ते दोन्ही शेअर करेल तुम्हाला. चेंजेस काहीच होणार नाहीयेत, फक्त जिथे जिथे एंटिटीचं नाव राहील तिथे डॉक्युमेंट जाईल, जिथे टेबलचं नाव राहील तिथे कलेक्शन जाईल. एवढाच फरक आहे डेटाबेस नो एसक्यूएल मध्ये, आणि म्हणजे MongoDB आणि एसक्यूएल फॉर्म मध्ये. ठीक आहे, त्यानंतर आपण वर्किंग मध्ये आणलं होतं आपल्या रिॲक्ट जेएस. तर रिॲक्ट जेएस हे काय तर एक जावा स्क्रिप्ट फ्रेमवर्क ऍप्लिकेशन आहे, की जनरली फ्रंट एंड ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी वापरलं जातं. बट एक तर जावा स्क्रिप्ट फ्रेमवर्क वरती रिॲक्ट जेएस एवढंच नाहीये, तर व्ह्यू जेएस आहे, नोड जेएस पण आहे, फंडामेंटल जे आहे नोड ते पण वेब युआय किंवा व्ह्यूज क्रिएट करण्यासाठी वापरलं जातं, वेब युआय साठी. अँग्युलर आहे, सुरुवात अँग्युलर जेएस होतं पहिल्यांदा, जे की HTML मध्ये इंटिग्रेट करावं लागत होतं, पण हळूहळू अँग्युलरने स्वतःची लायब्ररी डेव्हलप केली, त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रॉपर्टी मध्ये ऍप्लिकेशन डेव्हलप करता येतं. तो सिम्पली त्याला अँग्युलर म्हणतात. पूर्वी जे होतं ते अँग्युलर जेएस होतं, त्याला व्हर्जन 1 म्हणतात. आणि सिम्पल अँग्युलर जे आहे ज्याच्यामध्ये तुम्ही फुल्ली जावा स्क्रिप्टचा कोड करून युआय क्रिएट करता, त्याला अँग्युलर 2 म्हणतात. म्हणजे अँग्युलर 2 व्हर्जन पुढचं म्हणतो त्याला जनरल. ठीक आहे, आणि सेम मॅक्झिमम कोड जवळपास सेम असेल ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज मध्ये, कारण सगळं कोड जो आहे तो कॉम्पोनंट वाईज डिवाइड होतो. सो मी माझा VS कोड चालू करून दाखवतो, त्यात वर्किंग कसं कसं काय काय होतं, आयडेंटिफाय कसं करायचं ते सगळं. ठीक आहे, कोड आपला अँग्युलर विथ टाइपस्क्रिप्ट तो कुठला व्हर्जन आहे? आता टाईप स्क्रिप्टचं सध्या तर मला काही व्हर्जन लक्षात नाहीये, बट ECMA 6 जनरली म्हणतात त्याला, ES6 टाईप स्क्रिप्ट मध्ये. ECMA स्क्रिप्ट जनरली सध्या तो वापरतात जनरली,
टाईपस्क्रिप्ट साठी, पण रिॲक्ट जेएस मध्ये टोटली जावास्क्रिप्ट आहे, टाईपस्क्रिप्ट नाहीये. अँग्युलर मध्ये टाईपस्क्रिप्ट वापरले जाते. पण टाईपस्क्रिप्ट काही असं वेगळं व्हर्जन नाहीये बेसिकली बघायला गेलं तर. टाईपस्क्रिप्ट हा काय आहे तर एक सुपर सेट आहे असं म्हणू शकतो तुम्ही जावास्क्रिप्ट साठीचा, ज्याच्यामध्ये जे जावास्क्रिप्ट मध्ये आपण करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल क्लासेस बनवता येतात ऑब्व्हियसली, बट इंटरफेसेसला इनहेरिटन्स नाही करता येत आपल्याला, ऑब्जेक्ट अनोटेशन्स नाही, पॉवर पॉवर काय म्हणतात लाईक लिमिटेशन्स आहेत जावास्क्रिप्टचे. ते लिमिटेशन्स आपले टाईपस्क्रिप्ट मध्ये ओव्हरकम होतात. आणि जे सीएलआय व्हर्जन आपण जनरली वापरतो नोडचं, तर ते नोडचं सीएलआय जे काम करतं ना बेसिकली ते हेच करतं की टाईपस्क्रिप्टला कंपाईल करतं आणि कन्वर्ट करतं जावास्क्रिप्ट मध्ये, जेणेकरून ती ब्राउझरला प्रॉपरली वर्क करा. कारण प्रत्येक ब्राउझरमध्ये जावास्क्रिप्टचा ट्रान्सलेटर इनबिल्ड दिलेला असतो. त्याच्यासाठी त्याला काही वेगळं लॉजिक लागत नाही, कारण डायरेक्टली हिट होत नाही टाईपस्क्रिप्ट ब्राउझरवरती. तेव्हा ती पहिल्यांदा कंपाईल होऊन किंवा आपण ज्याला म्हणू शकतो ट्रान्सलेट होते जावास्क्रिप्ट मध्ये आणि मग ती वर्किंग करते. सो आपण मोस्टली बऱ्याचदा काय वापरलं होतं, कॉम्पोनंट्स वापरले होते. तर कॉम्पोनंटचे आपण 2 टाइप्स बघितले होते, क्लास कॉम्पोनंट अँड देन फंक्शनल कॉम्पोनंट. ओके, सो मोस्टली फंक्शनल कॉम्पोनंट वापरण्याचं बेनिफिट हा आहे की तुम्हाला स्टेट्स वापरता येतात, हुक्स वापरता येतात फंक्शनल कॉम्पोनंट सोबत मॅक्झिमम. जसं आपण एक ऑलरेडी वापरलं होतं यूज स्टेट हुक्स, त्याच्यानंतर आपण यूज इफेक्ट हुक्स पण वापरलं. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून म्हणजे हा यूज इफेक्ट म्हणजे टायमर सारखाच आहे, सेट टाइम आउट वगैरे सारखा जावास्क्रिप्टचा सेम कॉन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर आपण वेब एपीआय नॉर्मली हिट केला होता फेच URL वापरून फ्रॉम दी by the functionality provided by the React.js itself or Node.js itself. बट Axios नावाचं पण मी एक एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला. हे थर्ड पार्टी टूल आहे. थर्ड पार्टी म्हणजे असं काही वेगळं नाही, हे डेव्हलपर कम्युनिटीनेच बनवलेलं आहे. पण याला डिफाईन करण्याचं, यूज करण्याचा म्हणजे वे पण खूप सोपा आहे. सिमिलरली Axios लायब्ररी इम्पोर्ट करायची ऍज Axios म्हणून, डॉट पोस्ट ही पोस्ट मेथड झाली तुमची. काय पोस्ट करायचं तुम्हाला? तुमचा फॉर्म डेटा. ओके, म्हणजे इथं स्ट्रिंगीफाय वगैरे करण्याची गरज नाही तुम्हाला, म्हणजे जेसन मध्ये कन्वर्ट करत बसण्याची एक्सप्लिसिटली गरज पडत नाही. ऑल्दो आपण कन्वर्ट करतच असतो, बट गरज पडणार नाही, असं म्हणायचंय मला. ठीक आहे. आणि डाटा रिटर्न करायचा असेल तर आपण गेट वापरतो. सो Axios डॉट गेट मेथड. सो आपल्याला इथं फक्त काय URL पास करायचा, API हिट करायचा, एवढंच लॉजिक आहे. आणि डाटा डिस्प्ले करण्याची प्रोसेस सेम ॲज युजल जसं आपण वापरत होतो. व्हॅल्यू इक्वल टू कर्ली ब्रॅकेट तुमचा ऑब्जेक्ट व्हेरिएबल डॉट पॅरामीटर नेम, जसं की ईमेल नेम, पासवर्ड, मोबाईल. जनरली पासवर्ड दाखवले जात नाहीत कधीच, बट आपण दाखवलं होतं डेमॉन्स्ट्रेशन पर्पज. सो बेसिकली हे रॉंग आहे बघायला जर, याची गरज नाही पडली पाहिजे, हे रॉंग. मग ठीक आहे, आलंय म्हणून काही हरकत नाही आता डेमॉन्स्ट्रेशन साठी. आणि सिमिलरली डाटा ऍड करण्याची पण प्रोसेस होती आपल्याकडे. तर जसं इथे डाटा दिसतोय तसा डाटा आपण डिस्प्ले पण केला होता दाखवण्यासाठी. सो इथे जेव्हा वापरलं होतं आपण फेच म्हणून डाटा रिटर्न करण्यासाठी. तो डाटा सेट करत होता युजरचा डाटा सेव्ह करण्यासाठी, हा डाटा होता आपला फेच करण्यासाठी. तर जसा डाटा मला मिळतोय तसा डाटा मी काय केला, मॅप केला. मॅप करण्याची प्रोसेस महत्वाची आहे, कारण हे फंक्शन काय करतं, आलेल्या डाटाला की व्हॅल्यू, की पेअर व्हॅल्यू मध्ये स्टोअर करतो, म्हणजे पुन्हा एकदा प्रॉपर जेसन फॉर्म मध्ये त्याला मॅप करतो. आणि इथे तुम्हाला बऱ्याचदा एक आयटम व्हेरिएबल दिसतो, त्याच्याऐवजी मी काय वापरलं, रेकॉर्ड वापरला, REC. मग असं काही कंपल्शन ठेवू नका की इथे आयटम व्हेरिएबल वापरला म्हणजे तो कुठेतरी प्री डिफाईन्ड आहे, असं काही कंपल्शन नाही. त्याच्याऐवजी मी रेकॉर्ड वापरला, रेकॉर्ड डॉट आयडी, रेकॉर्ड डॉट नेम, रेकॉर्ड डॉट ईमेल, रेकॉर्ड डॉट पासवर्ड, रेकॉर्ड डॉट मोबाईल. तो सिमिलर इथे पण तुम्ही बघू शकता, फॉर्म डेटा डॉट ईमेल, हे नावं तेच आहेत, बदलत काही नाहीये. ओके, फक्त व्हेरिएबलचं ऑब्जेक्टचं नाव बदललं माझं, तिथे डेटा व्हेरिएबल वापरला, इथे मी काय म्हणतात त्याला रेकॉर्ड व्हेरिएबल वापरला. तर इथं हा मी जो इथे वापरेल एरो फंक्शन साठी, तो डिस्प्ले करताना वापरेल, बाकी काही चेंजेस नाही. आणि हा वापरताना आपण MySQL साठी वापरला होता वेब API. तुम्हाला हवं तर तुम्ही MongoDB साठी सुद्धा बनवू शकता. आणि बनवणं काही अवघड नाही, आपण ऑलरेडी बघितलं आता. त्याच्यासाठी काही लॉजिक वेगळं लिहिलं नाही आपण, सेम कन्सेप्ट आहे, काही चेंजेस नाही केलेले. तर तो पार्ट फक्त आता तुम्हाला प्रोजेक्टशी रिलेटेड सांगण्याचा किंवा बघण्याचा. सो ऍज युजल जसं मी मागे म्हटलेलं तुम्हाला सगळ्यांना, तर मी पहिल्यांदा रेकॉर्डिंग बंद करतो, गरज नाही त्याची.